आजही लाखो लोकांच्या ओठांवर बाळूमामा हे नाव आहे. कारण हे नाव फक्त नाव नाही, तर विश्वास आहे, शक्ती आहे. बाळूमामा हे साधे मेंढपाळ होते, पण त्यांच्या कृपेने अनेकांचे आयुष्य बदलले. लहानपणापासूनच ते ध्यानात रमायचे. त्यांचं जग वेगळं होतं, पण त्यांचं मन देवात होतं. लोक म्हणतात, जे शेतात बाळूमामांच्या मेंढ्या जातात ना, तिथे खूप पीक यायचं. जिथे अडचण तिथे बाळूमामा कायम असतात. जिथे दुःख ते बाळूमामांची कृपा होते. एकदा काय झालं, एका गरीब माणसाला खूप पैशाची गरज होती. तो माणूस बाळूमामांकडे आला आणि काय आश्चर्य झाले, बाळूमामांनी जमिनीवर काठी मारली आणि त्या जमिनीमधून पैसे बाहेर आले. एकदा एका लहान मुलाला भूत लागलं होतं. लोकांनी आशा सोडली होती, पण त्या मुलाच्या आईने बाळूमामांचा धावा केला आणि ती खूप रडत होती. म्हणजे बाळूमामा, माझ्या मुलाला वाचवा. आणि बाळूमामांनी त्या मुलाला वाचवलं. ते म्हणायचे, विश्वास ठेवा, मी आहे. आजही आत्मापूरला त्यांची समाधी आहे. हजारो लोक तिथे जातात, कारण त्यांना वाटतं बाळूमामा अजूनही जिवंत आहेत. तुम्ही मला जिवंत मानाल तर मी जिवंत आहे. हे फक्त शब्द नाहीत, शक्ती आहे, श्रद्धा आहे. वाईट शक्तींचा अंत हा फक्त एकाच नावाने होतो, ते नाव म्हणजे बाळूमामा. बाळूमामांच्या नावाने पारायण करा, मनात श्रद्धा ठेवून त्यांचं नाव घ्या आणि चमत्कार पहा. हळूहळू सगळं बदलायला लागतं. भीती गायब होते, घरात शांतता येते.